मित्रांनो, आज आपण फिजिओलॉजी ऑफ डायजेशन मधला दुसरा टॉपिक बघणार आहोत. डायजेशन ऑफ प्रोटीन्स. प्रोटीन्स आर व्हेरी कॉम्प्लिकेटेड न्यूट्रिएंट्स टू बी डायजेस्टेड. प्रोटीनचं डायजेशन करणं हे अतिशय कठीण काम आहे. त्याच्यासाठी अनेक एन्झाईम्सची आवश्यकताही असते. हे कोणते एन्झाईम्स आहेत आणि ते कशा पद्धतीने काम करतात ते आपण या टॉपिकमध्ये बघणार आहोत. सुरुवातीला आपण बघूया की कोणते एन्झाईम्स हे प्रोटीनच्या डायजेशनसाठी आवश्यक आहेत. गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये असलेलं पेप्सिन आणि रेनिन, पॅनक्रियाटिक ज्यूसमध्ये असलेलं ट्रिप्सिन आणि कायमोट्रिप्सिन, तसंच इंटेस्टिनल ज्यूसमध्ये असलेलं डायपेप्टिडेज अँड एंटरोकायनेज. These six enzymes, they are very essential for the digestion of proteins. गॅस्ट्रिक ज्यूस जो आहे हा स्टमकमध्ये तयार झाला आणि ह्या गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये दोन महत्त्वाचे एन्झाईम्स होते, पेप्सिन आणि रेनिन. पॅनक्रियाटिक ज्यूस हा पॅनक्रियाजमध्ये तयार झाला आणि याच्यामध्ये दोन एन्झाईम्स आहेत, ते म्हणजे ट्रिप्सिन आणि कायमोट्रिप्सिन. तर इंटेस्टिनल ज्यूस हा इंटेस्टाईनमध्येच तयार झाला आणि याच्यामध्ये दोन एन्झाईम्स आहेत प्रोटीन्सचं डायजेशन करणारे, ते म्हणजे डायपेप्टिडेज आणि एंटरोकायनेज. हे सर्व 6 नावं आपण काळजीपूर्वक लक्षात ठेवायची आहेत. जे क्वेश्चन्स विचारले जातात नीटमध्ये, त्याच्यामध्ये समजा जर असा प्रश्न असेल की विच एन्झाईम डू नॉट प्ले ए रोल इन द डायजेशन ऑफ प्रोटीन्स, कोणतं एन्झाईम प्रोटीनच्या डायजेशनसाठी आवश्यक नाही, तर याच्यापैकी कुठली तरी 3 नावं असतील आणि चौथं नाव काहीतरी एक वेगळं असेल. ते वेगळं नाव कोणतं आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. हे आपण केव्हा ओळखणार? जेव्हा आपल्याला हे 6 नावं परफेक्ट माहीत असतील की प्रोटीनचं डायजेशन करणारे हे 6 एन्झाईम्स आहेत. पहिल्यांदा आपण बघूया मग की पेप्सिन आणि रेनिन जे गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये आहेत ते कशा पद्धतीने काम करतात. पेप्सिन इज प्रोड्यूस्ड ॲज पेप्सिनोजेन. पेप्सिन डायरेक्टली पेप्सिन या फॉर्ममध्ये तयार झालेलं नाही, तर ते इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये तयार झालेलं असतं. याला प्रोएन्झाईम असं सुद्धा म्हटलं जातं. हे आहे पेप्सिनोजेन आणि ह्या पेप्सिनोजेनवरती HCl ची क्रिया होते, तेव्हा पेप्सिनोजेनचं रूपांतर पेप्सिनमध्ये होतं आणि मग हे पेप्सिन पुढे प्रोटीनचं डायजेशन करण्यासाठी उपयोगात पडेल. ते काय काम करणार आहे ते ह्या आपल्या दुसऱ्या रिॲक्शनमध्ये आपल्याला दिसतंय. प्रोटीन्स याच्यावरती क्रिया होते पेप्सिनची आणि तयार होतात प्रोटिओजेस अँड पेप्टोन्स. मीन्स दीज आर द स्मॉलर प्रोटीन्स. लार्ज प्रोटीनपासून स्मॉल प्रोटीन्स तयार करणं हे काम केलं पेप्सिनने. त्याचप्रमाणे दुसरं एक एन्झाईम तयार होतं गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये, हे पण प्रोएन्झाईम आहे. याला म्हटलंय आपण प्रोरेनिन. म्हणजे रेनिन तयार होण्याच्या अगोदरची स्टेज म्हणजे प्रोरेनिन. प्रो मीन्स बिफोर. या प्रोरेनिनवरती पण HCl ची क्रिया होते आणि मग त्याचं रूपांतर रेनिनमध्ये होतं. हे रेनिन पुढे काय काम करणार आहे, तर रेनिन ॲक्ट्स ऑन द केसिन. केसिन इज द मिल्क प्रोटीन. दुधामध्ये जे प्रोटीन असतं ते असतं केसिन. त्या केसिनला पचवण्याचं काम हे रेनिन करतं आणि केसिनचं रूपांतर मग केलं जातं पॅराकेसिनमध्ये. आता ह्या ठिकाणी आपण एक लक्षात घ्या की रेनिन जे आहे इट इज प्रोड्यूस्ड ओनली इन द स्टमक ऑफ बेबीज. हे फक्त लहान मुलांच्या स्टमकमध्ये तयार होतं, कारण लहान मुलांचं जे अन्न आहे हे केवळ मिल्क आहे
आणि म्हणून त्या मिल्कमध्ये असलेलं प्रोटीन म्हणजेच केसिन पचवण्यासाठी एक विशिष्ट स्पेशल अशी यंत्रणा निसर्गाने ह्या लहान बाळांच्या मध्ये करून दिलेली आहे, ती या रेनिनच्या स्वरूपामध्ये. हे जे पॅराकेसिन तयार झालं, मग ह्या पॅराकेसिन हे कॅल्शियम आयन्स बरोबर रिॲक्ट होतं आणि त्याच्यापासून तयार होतं कॅल्शियम पॅराकॅसिनेट. मीन्स इट इज द कर्ड लाईक, दह्यासारखा हा पदार्थ असतो, कॅल्शियम पॅराकॅसिनेट. या कॅल्शियम पॅराकॅसिनेटला मग नेहमीप्रमाणे जसे प्रोटीन्स पचवले जात आहेत तसं पेप्सिनची क्रिया त्याच्यावरती होईल आणि मग त्याच्यापासून सिंपल प्रोटीन्स तयार होतील, पेप्टोन्स. मात्र अजूनही प्रोटीनचं डायजेशन पूर्ण झालेलं नाही. पहिल्या इंट्रोडक्शनच्या लेक्चरमध्ये मी जे सांगितलंय हे नेहमी आपल्याला लक्षात असू द्या. प्रोटीनचं डायजेशन कंप्लीट झालं असं आपण केव्हा म्हणणार? जेव्हा प्रोटीनचं रूपांतर होईल अमायनो ॲसिड्समध्ये. आता इतर जे एन्झाईम्स आहेत हे कशा पद्धतीने काम करतात ते आपण बघू. ट्रिप्सिनोजेन, इट इज ऑल्सो द इनॅक्टिव्ह फॉर्म ऑफ enzyme. This trypsinogen is converted into trypsin by the action of enzyme enterokinase. नंतर हे जे ट्रिप्सिन तयार झालं, मग ह्या ट्रिप्सिनची क्रिया होते सिंपल प्रोटीन्सवरती. मग ते पेप्टोन्स असतील, प्रोटिओज असतील आणि याच्यापासून तयार होतात पॉलीपेप्टाइड्स. ह्या पॉलीपेप्टाइड्स वरती नंतर क्रिया होते कायमोट्रिप्सिनची आणि त्याच्यापासून तयार होतात डायपेप्टाइड्स. पॉलीपेप्टाइडमध्ये अनेक अमायनो ॲसिडचे मॉलिक्युल्स आहेत म्हणून त्याला पॉलीपेप्टाइड म्हटलं आहे. आणि डायपेप्टाइडमध्ये 2 अमायनो ॲसिड मिळून हा डायपेप्टाइड बनलेला असतो. म्हणजे बघा, जे प्रोटीनचे लांबलचक अमायनो ॲसिडच्या सिक्वेन्स होत्या, साखळ्या होत्या, त्या ब्रेक करत 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 आता आपण ह्या डायपेप्टाइडपर्यंत आलो आणि शेवटी मग ह्या डायपेप्टाइडवरती क्रिया होते डायपेप्टिडेज या एन्झाईमची आणि त्याच्यापासून तयार होतात अमायनो ॲसिड. अमायनो ॲसिड्स तयार झाले म्हणजे प्रोटीनचं डायजेशन कंप्लीट झालं. आता पुन्हा याला अमायनो ॲसिड्सला ब्रेक करण्याची गरज नाही. These amino acids, they are absorbable, means they can be absorbed into the blood easily. तर अशा पद्धतीने या प्रोटीनचं डायजेशन हे पूर्ण केलं जातं या सर्व 6 एन्झाईम्सच्या मदतीने. या सर्व एन्झाईमची जी रिॲक्शन आहे ही आपण अगदी समराईज या ठिकाणी करून दिलेली आहे. प्रोटीन्स म्हणजे लार्ज प्रोटीन्स असतील, स्मॉल प्रोटीन्स असतील, पेप्टोन आणि प्रोटिओज सारखे, यांच्यावरती ह्या सर्व एन्झाईमची क्रिया होऊन त्याच्यापासून तयार होतात डायपेप्टाइड्स आणि मग डायपेप्टाइड्सपासून शेवटी अमायनो ॲसिड्स हे तयार होतात. तर अशा पद्धतीने प्रोटीनचं डायजेशन या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. नंतर तिसरा जो आपल्या आहारामधला महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे लिपिड्स किंवा फॅट्स. यांचं डायजेशन कसं होतं हे आपण बघू नंतरच्या लेक्चरमध्ये.